जिल्हा परिषद पुणे आयोजित ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता दुसरी विषय गणित संख्यांचा लहान मोठेपणा हा पान क्रमांक 36 व 37 वरील घटक। या घटकाची अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे। चला तर पाहूयात मग संख्यांचा लहान मोठेपणा। मुलांनो, तुमच्या गणिताच्या पुस्तकात पान क्रमांक 36 आणि 37 वर संख्यांचा लहान मोठेपणा हा घटक दिलेला आहे। आज हा घटक आपण सविस्तर समजून घेणार आहोत। संख्यांचा लहान मोठेपणा, दोन संख्यातील लहान मोठेपणा। प्रत्येक चौकटीतील लहान संख्येला रिंगण करा। 3, 8। मुलांनो, कोणती संख्या लहान आहे बघा बरं? 3, म्हणून 3 या संख्येला रिंगण करायचं। 1, 9। दोन्ही संख्यामधील कोणती संख्या लहान आहे? 1, म्हणून 1 या संख्येला रिंगण केलं। 2, 20। या दोन्ही संख्यामधील कोणती संख्या लहान आहे? 2, म्हणून 2 या संख्येला रिंगण करायचं। आता पुढचा प्रश्न पहा। प्रत्येक चौकटीतील मोठ्या संख्येला रिंगण करा। मोठ्या संख्येला रिंगण करायचं आहे बरं का। 4, 7। कोणती संख्या मोठी आहे? 7, म्हणून 7 ला रिंगण केलं। 2, 7। कोणती संख्या मोठी आहे? 7, म्हणून 7 ला रिंगण केलं। लहान मोठेपणा दाखवणाऱ्या चिन्हांची ओळख। मुलांनो, लहान मोठेपणा दाखवण्यासाठी या चिन्हाचा वापर केला जातो। याला म्हणतात च्या पेक्षा मोठे। याचं पहिलं टोक लहान आहे आणि दुसरं टोक मोठं आहे। या चिन्हाचं नाव आहे च्या पेक्षा लहान। या चिन्हाचं पहिलं टोक मोठं आहे आणि दुसरं टोक लहान आहे। याला बरोबरचं चिन्ह म्हणतात। याची दोन्ही टोकं समान आहेत। या चिन्हांचा वापर करून आपण संख्यांची तुलना करू शकतो। आता आपण या संख्यांची तुलना चिन्हांचा वापर करून करणार आहोत। च्या पेक्षा मोठे, च्या पेक्षा लहान आणि बरोबरचे चिन्ह। या चिन्हांपैकी योग्य चिन्ह आपण वापरायचे। पहा मुलांनो, 3 आणि 8 या संख्येमधील 3 ही संख्या लहान आहे आणि 8 ही संख्या मोठी आहे, म्हणून आपण हे चिन्ह वापरायचं। 3 लहान 8 पेक्षा। आता 2 आणि 7 या संख्यांमधील 2 ही संख्या लहान आहे आणि 7 ही संख्या मोठी आहे, म्हणून आपण हे चिन्ह वापरायचं। 2 लहान 7 पेक्षा। 1 आणि 9 या दोन्ही संख्यांमध्ये 1 लहान आहे आणि 9 मोठे आहेत, म्हणून हे चिन्ह वापरायचं। 1 लहान 9 पेक्षा। 20 आणि 2 या दोन्ही संख्यांमध्ये 20 संख्या मोठी आहे आणि 2 लहान आहे, म्हणून हे चिन्ह वापरायचं। 20 मोठे 2 पेक्षा। 7 आणि 4 या दोन्ही संख्यांमध्ये 7 मोठे आहेत आणि 4 लहान आहेत, म्हणून हे चिन्ह वापरायचं। 7 मोठे 4 पेक्षा। आता पहा मुलांनो, 3 आणि 3 ह्या दोन्हीही समान संख्या आहेत, म्हणून बरोबरचं चिन्ह वापरायचं। 3, 3 समान। 2
दोन संख्यातील लहान मोठेपणा दाखवण्यासाठी चिन्हांचा वापर. 3 आणि 7 या संख्येमधील कोणती संख्या मोठी आहे? 7. म्हणून 3 लहान 7 पेक्षा. यालाच आपण या प्रकारेही लिहू शकतो. 7 मोठे 3 पेक्षा. नऊ आणि 11 या दोन्ही संख्येमधील 9 संख्या लहान आहे आणि 11 मोठी. 9 लहान 11 पेक्षा. यालाच आपण दुसऱ्या प्रकारे असे लिहू शकतो. 11 मोठे 9 पेक्षा. दोन अंकी संख्यातील लहान मोठेपणा. 37, 25 या दोन अंकी संख्येतील आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचा आहे. 37 मध्ये 3 दशक आहेत आणि 25 मध्ये 2 दशक आहेत. सांगा मुलांनो, 3 दशक मोठे की 2 दशक मोठे? 3 दशक. म्हणून 37 ही संख्या मोठी आहे. ज्या संख्येतील दशकाचा अंक मोठा ती संख्या मोठी. पंचवीस, 12 या दोन अंकी संख्येमधील लहान मोठेपणा ठरवूयात. 25 मध्ये किती दशक आहेत? 2. आणि 12 मध्ये 1 दशक. 2 दशक मोठे की 1 दशक? 2 दशक. म्हणून 25 ही संख्या मोठी आहे. ज्या संख्येतील दशकाचा अंक मोठा ती संख्या मोठी. 24, 35 24 या संख्येमध्ये 2 दशक आहेत आणि 35 या संख्येमध्ये 3 दशक आहेत. 2 दशक मोठे की 3 दशक मोठे? 3 दशक मोठे. म्हणजेच 24 ही संख्या लहान आहे आणि 35 मोठी. 24 लहान 35 पेक्षा. ज्या संख्येतील दशकाचा अंक मोठा ती संख्या मोठी. दशक समान असणाऱ्या 2 अंकी संख्यातील लहान मोठेपणा. पहा मुलांनो, 34 आणि 32 या दोन्ही संख्यांचा आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचा आहे. 34 आणि 32 या दोन्हीमध्ये 3 दशक आहेत. अशा वेळी आपण एककाची तुलना करायची आणि लहान मोठेपणा ठरवायचा. पहा आता, 4 एकक मोठे की 2 एकक मोठे? 4 एकक. म्हणून 34 ही संख्या मोठी आहे. 34 मोठे 32 पेक्षा. दशक समान असेल तर ज्या संख्येतील एकक मोठा ती संख्या मोठी असते. खालील संख्यांचा लहान मोठेपणा ठरवा. मुलांनो, ही उदाहरणे तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायची आहेत. मधल्या चौकटीत लहान मोठेपणाच्या चिन्हांचा वापर करून या संख्यांची तुलना करायची आहे आणि लहान मोठेपणा ठरवायचा आहे. आपण भेटूया पुढच्या पाठाला. पाठ पाहिल्याबद्दल धन्यवाद.